झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। जुन्या धुळ्यात सासू सुनेचा वाद गेला विकोपाला। तरुणावर चाकूने केला प्राणघातक हल्ला। जुन्या धुळ्यातील बालगोपाल व्यायामशाळेच्या परिसरातून घरगुती वादाची घटना समोर आली आहे। यात सासू सुनेचा वाद विकोपाला जाऊन सुनेने सासूला मारहाण केली। त्यामुळे सासू जखमी होऊन परिसरातील नागरिकांनी या महिलेला दवाखान्यात नेले। या दरम्यान सुनेने आपल्या माहेरच्या मंडळींना एकत्र करून पुन्हा सासरच्या व्यक्तींशी वाद घातला। यातच काही जणांनी शिवकुमार राजेंद्र फुलपगारे या तरुणावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले। सध्या त्याच्यावर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संपूर्ण घटनेसंदर्भात जखमी तरुणाच्या बहिणीने सांगितले, माझ्या मम्मीचं आणि वहिनीचं मंगळवारी असं प्रकारचं भांडण होत होतं। तर माझी वहिनी आणि मम्मीमध्ये बोलाबोली चालू होती। तर मी ते माझ्याला आवडलं नाही गेलं। माझा लहान भाऊ घरात झोपला होता। मी साईडच्या गल्लीमध्ये ना माझी मोठी काकू राहते, त्यांना बोलवायला गेली भांडण आवडण्यासाठी। तर माझी वहिनीने माझ्या मम्मीला धक्का दिला। किचनचा कडप्पा माझ्या मम्मीच्या डोक्यात घुसला। मम्मी खाली कोसळली। रस्ता स्ट्राव चालून गेला होता। वहिनी ती बघून घाबरून गेली। माझ्या मम्मीचा रडायचा आवाज ऐकून लहान भाऊ उठला। तर ते सर्व त्याला आवडलं। तर माझी वहिनी पळत गेली। तिच्या सर्व फॅमिलीवाल्यांना फोन केला आणि माझ्या मम्मीला दवाखान्यामध्ये आणलं, पण नाही तेवढं त्याची पूर्ण फॅमिली आली आणि आम्हाला सर्वांना मारायला लागली। आणि माझा भाऊ माझ्या अंगावर हात टाकला, मम्मीच्या अंगावर हात टाकला। तिच्या भावाने, पप्पांनी, काकांनी। माझा भाऊ आम्हाला वाचवायला गेला तर त्याच्या अंगावर सर्व धावून गेले आणि त्यांच्या हातात धारदार शस्त्र होते। त्याच्याने माझ्या भावाच्या अंगावर वार केले आणि निघून गेले मारून। आणि पोलिसांना एक मागणी की आमच्यासोबत न्याय व्हावा। ते एवढं गंभीर दुखापत तरी त्यांनी हाफ मर्डर वगैरे जे कलम असतात ते लावलेले नाही, साधे खटपटे वगैरेचे कलम लावले। तर आमच्यावर न्याय व्हावा, अन्याय नाही व्हावा याची। या घटनेसंदर्भात जखमी तरुण शिवकुमार फुलपगारे याच्या कुटुंबियांनी सुनेसह तिच्या घरातील व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।